नमस्कार मैत्रिणींनो, सोनाली किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला शाकाहारी जेवणाच्या ताटाला रंगत वाढवणारा आणि बिर्याणी मटन बिर्याणीच्या जेवणाच्या ताटाला रंगत वाढवणारा रायता रेसिपी दाखवणार आहे। तर चला पाहूया रायता रेसिपी। मैत्रिणींनो, काकड्या घेतलेल्या आहेत, त्यानंतर 1 वाटी कांदा घेतलेला आहे, दही वाटीभर घेतलेला आहे, जिरा पावडर 1 चमचा घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे, साखर घेतलेले आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, कोथिंबीर घेतलेली आहे। सर्वप्रथम आपण काकडी घ्यायची आहे आणि त्याच्यावरचं असं साल काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने साल काढून घ्यायचं आहे। 2-3 काकड्याचे साल काढून घेऊया। अशा 2 काकड्या खिसून घेतलेल्या आहेत आणि आता आपण त्या कट करून घ्यायच्या आहेत। बारीक बारीक कट करून घ्यायच्या। असं एकाचे 2 भाग कट केलेले आहेत। त्यानंतर हा असा भाग कट करायचा आणि त्यानंतर असे 4 भाग करून बारीक फोडी अशा कट करून घ्यायच्या आहे। सर्वप्रथम आपण काकडी कट करून घेतलेली आहे ती एका बाउल मध्ये काढून घ्यायची। त्यानंतर कांदा हा बारीक चिरलेला तो पण काढून घ्यायचा आहे। त्यानंतर मिरच्या त्या पण घालायच्या। त्यानंतर जिरा पावडर ती पण घालायची, थोडंसं मीठ, साखर आणि त्यानंतर कोथिंबीर घालायची आणि त्यानंतर शेवटी दही घालायचं आणि मस्त असं हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। मस्त असा हलवून झालेला आहे आणि हा रायता पण आता तयार झालेला आहे बघा। मस्त मैत्रिणींनो, रायता तयार झालेला आहे आणि उन्हाळ्यात थंड हा पदार्थ आहे, त्यामुळे तुम्ही रोज खाल्ला तर शरीरासाठी खूप चांगला आहे। चला तर माझी रायत्याची रेसिपी तुम्हाला आवडली की नाही तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर भेटूया आपण नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।